महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। माजी महापौरांना राजभवनात प्रवेश दिलेला नाहीये। किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारण्यात आलाय। केवळ रोहिणी खडसे यांनाच भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आज राज्यपालांची भेट घेण्यासाठी या महाविकास आघाडीच्या नेत्या ज्या महिला आहेत त्या तिथे पोहोचलेल्या होत्या। मात्र यावेळी माजी महापौरांना आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। केवळ रोहिणी खडसे यांनाच भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे। तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिलेली होती आणि त्यानुसार त्या पोहोचलेल्या होत्या। मात्र त्यांना राजभवनामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता। केवळ रोहिणी खडसे यांनाच राजभवनामध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता या महिला नेत्या काय नेमक्या प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। सध्या राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर येत होत्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या होत्या। वेळेवर कळवलं तरी आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे आल्यावर कळतंय की आता फक्त एकच मी एकटी जाऊ शकेल। पण ठीक आहे, आम्हाला असं वाटतं कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, पण आम्हाला तरी आमचा जे म्हणणं आहे ते राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते मी जाऊन पोहोचवणार।